जागरूक तहलका न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे शिवसैनिकांकडून आज विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आलेल्या आहेत। कल्याण पूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे यांची तर विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्याकडून पुणे लिंक रोड वरील निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली। महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे महेश दशरथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची कारवाई केल्यामुळे शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख पद रिक्त होते। सध्या विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर हे पद रिक्त ठेवणे उचित ठरत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशाने सर्व प्रमुख पदावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। या नियुक्त्यांमध्ये कल्याण पूर्व शहर प्रमुखपदी निलेश शिंदे, विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे, उपशहर प्रमुखपदी कृष्णा साळुंखे व उपशाखा प्रमुखपदी संतोष गवारे यांची नावे घोषित करण्यात आली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। डोंबिवलीतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सभेमध्ये उद्धव गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पालांडे, कामेश जाधव, सत्यवान खेडेकर, महेंद्र एटमे, अनंत आमरे यांचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। विविध पदावर नियुक्ती करण्यात आलेले हे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित असे सर्वांना एकत्र येऊन पक्षाचे काम करतील असा विश्वास यावेळी जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी व्यक्त केला। यावेळी उपजिल्हा प्रमुख मल्लेश शेट्टी, अरुणा शांत, रमाकांत देवळेकर, मनोज चौधरी यांच्यासह माजी नगरसेविका माधुरी काळे व अनेक प्रमुख पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या नियुक्ती कार्यक्रमात उभाटा गटातील उपजिल्हा प्रमुख हे दुसऱ्या क्रमांकाच्या पदाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केलेले हर्षवर्धन पालांडे यांचेकडे ही मोठी जबाबदारी सोपवली जाईल अशी अपेक्षा असताना सध्या तरी त्यांचेकडे कोणतेही पद दिले गेले नाही। विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच होऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालाअंती हर्षवर्धन पालांडे हेच शिवाजी कॉलनी या प्रभागाचे शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक असतील अशी या प्रभागातील नागरिकांची चर्चा आहे। संघटनेच्या प्रतीप्रमाणे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे कल्याण पूर्व येथे रिक्त झालेलं शहर प्रमुख पद, त्यामुळे शहर प्रमुख म्हणून निलेश शिंदे यांची आदेशाप्रमाणे घोषणा करण्यात आलेली आहे, त्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून प्रशांत काळे यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे। इतर उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख कृष्णा साळुंखे अशी पदं जाहीर करण्यात आलेली आहेत। संघटनेच्या प्रथेप्रमाणे आणि संघटनेचं कामकाज, प्रशासकीय कामकाज, लोकोपयोगी कामं होण्यासाठी जी बांधणी आहे त्याप्रमाणे निलेश शिंदे आणि प्रशांत काळे यांची आज निवड करण्यात आलेली। कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उभाटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे आणि त्यांचे इतर सर्व सहकारी कामेश जाधव यांचा प्रवेश झालेला आहे आणि त्या निमित्ताने आज कल्याण पूर्वतील सर्व शिवसैनिकांनी त्यांचं येथे स्वागत केलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, तसेच या लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, तसेच आमचे मार्गदर्शक माननीय गोपालजी लांडगे साहेब, आमचे जिल्हा प्रमुख
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला शहर प्रमुख या पदाची जबाबदारी दिलेली आहे. मी विधानसभा प्रमुख या ठिकाणी होतो आणि या जेव्हा पद विधानसभा प्रमुख जेव्हा मला पद दिलं तेव्हा निश्चितपणे आम्ही संघटनेमध्ये जोमाने काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता शहर प्रमुख ही जबाबदारी दिली, एक जबाबदारी म्हणून आपण संघटनेत जास्तीत जास्त प्रमाणे संघटना वाढवायचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो. आमच्या पक्षामध्ये कोणाचे हेवे दावे नाही आहे. उलट आम्ही संघटना जेव्हा संघटना वाढवायची असते तेव्हा नवीन पदं करायची असतात. त्यामुळे निश्चितपणे जे लोक येतील त्यांना आम्ही पदं देऊ आणि संघटना वाढवण्याचा प्रयत्न. ब्युरो रिपोर्ट कल्याण, जागरूक तहलका न्यूज। और भी ताज़ा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन